अरे वाटला बे सर, घर कुठे आहे त्याचं? तुम्हाला फोन आलता ना वाटते जायचा? कुठे आहे घर? अरे बा, मला तर कोट्याहून फोन केलता त्यानं, घरून थोडी फोन केलता. मला काय माहित पडणार आहे घर कुठे आहे? कोट्याहून फोन केलता बा. अच्छा माय बेन नाही का हक्कात. अरे मग काय का घर विचारायचं नसते कुठे आहे घर? काय आहे कोट्याहून केला तर मग कोट्यावर जायचं आहे का आपल्याला? घर गिरतं पाहा लागेल ना. हा कसे काय हो तुम्ही? अरे तसं नाही ना. अरे जसा फोन आला तसा आलो. आता ज्यांना फोन लावला तरी फोन लावतो मी. कुठे आहे म्हणतो, घर कुठे या लागते असं म्हणतो ना त्याले. त्याला फोन लावून नका विचारू. ते कसं आहे, काही त्या जणाच्या घरी आहे ना साखरायला पत्ती चहा नसते. फोन केला पहिले की मग ते सगळं आणून ठेवते, तसे स्टँडर्ड दाखवते. आपल्याला जसं आहे तसं पाहायचं आहे त्याला, नेमकं आहे काय त्याची लायकी. नाही तर त्याला लोन द्या आणि त्यानं पाहून जाव. मग काय म्हणजे काय गोटे जमा करता का मग? म्हणून मग जसं आहे तसं पाहा लागते. मग समजते बा लोन फेडू शकते का नाही. नाही तर काय घरून जाईन बा आपल्याला, भरून द्यायला लागेल काय करता. नाही तर बरं बरं, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे सर. तर चला मग. अरे जायचं पण एखाद्याला विचारायचं खरी, घरगीर कुठे आहे का कुठे गाव हिंडतच बसता. ते बा मागून एक येऊ राहिला हो बासराव, त्याला विचारा. एक्सक्यूज मी, कोण आहे आपण? इथं काय काम आहे आमच्या गावात? तुम्ही कसं काय आले इकडे? टोपी गिपी घालून चष्मा घालून दिसू राहिले. बरोबर आहे, जास्तीच होबासराव आहे तिकडे. धड इंग्लिश नाही बोलता येतं ना. एक्सक्यूज मी करू राहिले का? संतर सोलेले का? नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय म्हटलं? आपलं नाव शिवलाल घरबुडवे. तुमचं काय नाव म्हटलं? मी सकाराम वाट लावे. लोकांची वाट लावणे हेच माझा उद्देश आहे, प्रथम कर्तव्य पण. अरे वा, मग सारख्याच राशीचे हावराज आपण तर मग. अच्छा. तर मला तुमच्या गावात एका जणाचा फोन आलता. तर त्यांना आपल्याकडून लोन पाहिजे होतं. तर तुम्हाला माहीत आहे का त्याचं घरगीर कुठं आहे? म्हणजे आम्हाला पण घराचं पाणी गिनी करावं लागेल ना. काका आहे का नाही त्याच्यापाशी काही? काका आहे भिकार चोड आहे तर जरा पाहा लागेल ना आम्हाला. अच्छा. म्हणजे तुम्ही लोनचे साहेब हा? नाही तेच का ते गटावाले हप्ता भरा महिनाभरा? नाही एवढ्या खालची लेवल नाही आमची हप्त्यावाली नाव. आम्ही डायरेक्ट महिन्यावाले. अच्छा. नाही ते हप्त्यावाले येतात आमच्या गावात. रुंगयते बाया चालल्या जाते तर वावरात घरं पायात बसते. मग इकडे दरवाजे लावेल राहते तर मग काय चालला जाते वापस बिना पैसे जमा केलेल्या. नाही ते नाव आपण नाव ते. अच्छा, तर काय नाव सांगितलं त्या माणसानी तुम्हाला फोन केला त्यांनी? त्यांची तालुकास्तरीय नंबर 1 तबेला आहे आपल्या या तालुक्यातला. एकदम तालुकास्तरीय आहे म्हणे आणि जिल्हा स्तरावर न्यायचा आहे म्हणे आपल्याला तबेला. तर मग त्यासाठी लोन पाहिजे होतं म्हणे. तर ते तुम्हाला माहिती आहे कोण आहे तुमच्या गावात नाही तालुकास्तरीय तबेलावाले? अच्छा माय बिन, तालुकास्तरीय तबेला आहे म्हणते नाही. अरे बापरे, काय तो याच्यावर न्यायचा म्हणते, जिल्ह्यावर न्यायचा म्हणते. अरे उठले का? अरे म्हणा बाबा. नाही आहे ते सध्या पोस्टावरच आहेत. ते तालुक्यावर नाही गेले अजून. पोस्टास्तरीय आहे, तालुक्यावर जातील ते मग जिल्ह्यावर जातील. पिना मारणार दिसू राहिले मला. बराबर काय ते काय दिसू राहिलं ना, त्याचे डोळ्यातनीच दिसू राहिलं ना जडू राहिलं म्हणून त्याला हे. अच्छा, म्हणजे पोस्टास्तरीयवर आहेत ते तालुक्यावर जातील असं आहे नाही ते? तेच. तर मग कुठे आहे जायचं? घर कुठे आहे? अरे घर कुठे आहे त्याले? कोट्यावरच राहतात ते. घरगीर काही नाही द्यायचं. कोटाच आहे डायरेक्ट आणि तिथेच राहतात. एवढं मोठं वावर आणि ते म्हणजे घरगीर काही नाही. कोट्यावरच राहतात म्हणजे वावरातच घर आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? हो वावरातच घर आहे. बरं. मग कसं चालता घेऊन आम्हाला का काय? मला गरज पडली, मी काय घेऊन जाऊ तुम्हाला? मला का पैसे देऊ राहिले का काय? लोन देऊ राहिले तुम्ही? हां, मला देसान तर सांगा 5 लाख रुपये लोन, तर मी घेऊन जातो तुम्हाला. अच्छा, तर तुमच्यापाशी असेट का आहे? मग तुम्हाला लोन देतो आम्ही, पण असेट का आहे? म्हणजे काय धंदा करता तुम्ही का कशासाठी लोन पाहिजे? आपल्याला लोन पाहिजे होतं. आपल्यापाशी असेट आहे म्हणजे घर आहे, वावर आहे 2 एकर, ते पण गहाण ठेवलं आहे म्हणा. तर त्याचा काही विषय नाही. तर आपल्याला घ्यायची होती थार मस्त. म्हणजे वावर तर पहिले गेला आपल्या बोलेरोत नाही. ते बोलेरो वळून नेले लोक आहे ना, म्हणजे हे ना बँकेवाले आहे ना, किस्ता भरणं नाही झालं तर. पण आता थार घ्यायची आपल्याला. तर त्या थारसाठी आपण घर व्याजावर ठेवायला म्हणजे गिरवी ठेवायला तयार आहो. मी काय म्हणतो भाऊ, आम्ही लोन नाही देऊ शकत. एवढी आमची ऐपत नाही राजा तुमच्यासारख्या माणसाला लोन द्यायची. आम्ही काय छोटे लोक आहो राजा. तुमच्यासारख्याला आम्ही लोन दिलं तर मग काय आम्हाला फिटा लागेल मग? अच्छा, म्हणजे तुमची अवकात नाही. मग मला याच्यापाशी जावं लागेल, डायरेक्ट RBI पाशी जावं लागेल लोन घ्यायला. RBI पाशीच जा तुम्ही, तर तुम्हाला लोन घ्या. नाही तर दुसरे विजय मला तुम्हीच होसान राजा आमच्या बँकेसाठी. आम्हाला येऊ द्या. बरं ठीक आहे. इथून कोपरा घ्या आणि कोपऱ्यावरून डावा हातावर जा आणि मग उजव्या हातावर जाऊन सरळ जा तर कोटा भेटून जाईल तुम्हाला. येतो मग आम्ही. अच्छा मायाबीन, काय लोक आहे राजा सर? कसे लोक आहे तो? अरे लोकांना बिलाट आहे राजा. म्हणजे लोकांच्या गोळ्या सरल्या आणि गोळ्या घ्यायला पैसे नाहीत. आता काय करावं बा? जाऊ द्या तिकडे. त्यांनी सांगितलं ना उजव्या हातावर जा डाव्या हातावर जा सरळ जा. चला बरं जाऊ द्या. चला डायरेक्ट कोट्यावर जाऊ आपण आणि त्यातच काय सोक्ष लावू मग. हो सर चला. बापा नेट तलच फाटेल आहे बापा कोट्याची. अच्छा मावी थिगय लावेल दिसू राहिलं काम गाड्या मला. धक्का स्टार्ट झाला वाटे रे बा इंजन. कायच करावं? अशा लोन दिलं तर बस
पाहू आता काय होते का अजून बापुढे. हो, राम 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 भाऊ, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणता, कोण हा आपण? आम्ही बँकेतून आलो होतो. त्या दिवशी तुमचा फोन आला ना लोनसाठी, म्हशीसाठी लोन घ्यायचा आहे, तबेल्यासाठी असं तसं. तर आम्ही त्याच बँकेतून आलो. मी हा वाटलावे आणि हे आमचे मॅनेजर, ब्रांच मॅनेजर. अरे बापरे, नमस्कार नमस्कार सर. नमस्कार ब्रांच मॅनेजर सर. जमते वाटते गड्या. आता तुम्ही कोट्यावर चालले होते, काही चहा पाण्याची काही व्यवस्था नाही तर काही तुम्हाला म्हणत नाही, मग कसं फालतू तोंडाची गरम वाफ गमावून काही फायदा नाही, आहे की नाही? आम्हाला चहा पाहिजे नाही बाबा तुमचा, कायले. नाही नाही, काही गरज नाही, काही गरज नाही, चहाची काही आवश्यकता नाही आपल्याला. तर आम्ही तेच बघायला आलो, मग तुमचं सर्वे करायला, तसं व्हॅल्युएशन काढाले, काय काय आहे तुमच्यापाशी असेट हे ते पाहायचं म्हणतं. तर मग त्यासाठी चालतं मी डायरेक्ट. गावातल्या लोकांनी सुचवलं की तुम्ही डायरेक्ट कोट्यावर जावा, तिथंच सर्व काही आहे. त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट इथं आलो, घरी घरी काही गेलो नाही आपण. घर का आहे आता आमचं हेच कूलर आणि आमचं हेच काशी पंढरी. नाही नाही, ते चांगलं केलं तुम्ही, घरी गेले नाही. घरी येरी पण कुडाचं घर होतं, काही फायदा नव्हता घरी जाऊन. काय त्या कुडाचे मला वाटते 5-10 हजार रुपये आले असते. काही नाही, कुडाचं घर होतं, त्याचा काही विषय नाही. अच्छा अच्छा, छान आहे छान आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारतो आम्ही, तर त्याचं उत्तर द्या तुम्ही. किती म्हशी आहे, काय म्हशी आहे, जसं काय काय आहे बा तुमच्याजवळ सगळ्याचं मग उत्तर द्या. त्या हिशोबावर आम्ही व्हॅल्युएशन काढतो मग. बरं बरं, विचारा ना विचारा ना. तुम्हाला कोणाला बोलावं असेल तर बोलावून घ्या तुमच्यासोबत, एखादा म्हणजे गॅरंटर पाहिजे एखादा. अच्छा, तर थांबा आमचा भाऊ इकडे संडासला गेलेला आहे. येता येईनच जरा असं, थांबा 2 मिनटं. घ्या, नाम लिहावर शेतन हाजीर. हो नारायण भाऊ, इकडे. काय वय रे बा, काय आहे? अरे ते लोनवाले, त्या दिवशी आपण फोन लावला होता ना, मस्टडी लोन देतो म्हणत ना, ते आलेत ना साहेब बँकेचे. नमस्कार नमस्कार साहेब, मी नारायणराव. अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार. तर सांगा साहेब, मग काय काय आहे तुमचा विषय सांगा. तर आता तुम्ही मला पहिले सांगा, तुमच्यापाशी म्हशी किती आहेत? पूर्ण म्हशी आहेत किती नेमकं? आपल्या 6 म्हशी आणि नारायण भाऊच्या 4 म्हशी, बराबर 10 म्हशी सांगून देतो, म्हणजे जास्ती पैसे भेटते. आपल्यापाशी पूर्ण 10 म्हशी आहेत. 6 म्हशी इथं बांधलेल्या आहेत आणि 4 म्हशी या मागच्या भाऊच्या खोट्यावर बांधलेल्या आहेत. आपले मोठे भाऊच आहेत ते, तर काही विषय नाही, त्यानं ठेवून घेतला तिथंच. अच्छा, मा म्हशीवर लोन काढते काय बाबा? इका लावते काय बा मला म्हशी घरदार? अच्छा, घोरच आहे बा, कायच करा. अच्छा अच्छा, म्हणजे पूर्ण 10 म्हशी आहेत तुमच्या. तकरीबन 70,000 जरी धरल्या तरी 7 लाखाच्या म्हशी आहेत, बरोबर आहे? 7 लाखाच्या म्हशी. अच्छा, आणि या कोट्याचे टिनं गिनं याचा काय आहे हिशोब? 1 लाख वरे धरून चला तुम्ही, 1 लाख वरे धरून चला. 1 लाख टिनं गिनं सगळं काय कुलर गिलर सगळं आलं असेल, म्हणजे 8 लाख झाले सगळे. अच्छा अच्छा, 8 लाख. आणि वावर किती आहे तुमच्या इथं वावर? हे बस 2 एकर वावर आहे आपलं. हे वाडी जागा गावाची 2 एकर आहे वावर, आणि एवढं हे तबेला. बाकी काही नाही आपल्यापाशी, बाकी मोकळं आहे आपण. म्हणजे 2 एकर वावर आणि एवढा तबेला, बाकी सगळं मोकळं. बरोबर. तर थांबा, आम्ही मग 2 मिनटं बोलतो सरासोबत, ब्रँच मॅनेजरसोबत, मग सांगतो तुम्हाला. पहा सर, मी काय म्हणतो, चांगला 10-8 लाखाचा माल आहे समजा, असं म्हणा 8 लाखाचा आहे सामान गाड्यापाशी. तर याला कमीत कमी 8चे अर्धे तरी देऊ शकतो आपण. 4 लाख तर लोन देऊ शकतो ना. 4 लाख लोन द्यायचं आणि 21 लावायचं. 21चा इंटरेस्ट लावला की बराबर ते 12वर येते रिड्युसिंगमध्ये, मस्त होऊन जाते बराबर. ते 21 स्टार्ट करू आपण. त्याला 12% सांगून 21 लावून देऊ, बराबर जाते ते मग मोकळ्यात कोमात नाही. तसंच करा. सांगू द्यायला 4 लाख लोन देतो म्हणतो, 4 वर्षाची परतफेड आणि 12चा इंटरेस्ट सांगून देतो, आणि लावू 21 आहे की नाही? त्याला काय समजू राहिलं, रिड्युसिंगमध्ये असला की त्याला बराबर घोळता येते आपल्याला. तसं करायचं, नाही तर मग आपण आपल्या घरदार रिक्त का बावा, सॅलऱ्या कुठून देतं का नारायण भाऊ? किती लोक भेटी नो पैसे, निदान 4 म्हशी तरी घेता आल्या पाहिजे बाबा आपल्याला. टेन्शन न घेऊ ना तू, चांगले ते 4 लाख देतील तुला, 4-5 लाख रुपये देतील अंदाजानं. मग काय रे, 4 लाखात तर मस्त 5 म्हशी आणतो मी. पाहिजे बा, माया म्हशीच पाहिजे, नाही तर माया म्हशी नेतीन ओढून ते कोर नको म्हणजे झालं बा. तुम्ही काय टेन्शन घेता, तुमच्या म्हशीला काहीच नाही होत. तर आम्ही ब्रांच मॅनेजरसोबत बोललो, तर सर म्हणतात तुम्हाला, म्हणजे तुमची पूर्ण प्रॉपर्टी जसं असं म्हणा 8-9 लाखाची आहे, तर त्याचा 0.5% आम्ही तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे 50% लोन देऊ शकतो बा. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला जसं 4 लाख रुपये आम्ही लोन देतो, 4 वर्ष त्याची परतफेड राहील आणि 12% व्याजदर राहील त्याचा. अच्छा अच्छा, म्हणजे 4 वर्ष फेडायचे आपल्याला 4 लाख रुपये 12% समजा. 12.5च्या आसपास तुमची किस्त येईल महिन्याची, आणि तुम्ही असे 4 वर्ष फेडायचे. जर तुम्हाला वाटलं बा आता आपल्याला म्हणजे बंद करायचं हे एखाद्या वर्ष झाल्यावर, तर तुम्ही एखादा मला सगळे पैसे भरा आणि तुमचं टिप कार्ड बंद करून टाकू आपण. वाटलंच तर अजून वाढून लोन देऊ डबल. म्हणजे आपण पैसे भरले एखाद्या वर्षालो आणि आपल्याला वाटलं बंद करायचं, तर मग बंद पण करू शकतो आपण. बंद करू शकता, फक्त एक्स्ट्रा काही चार्ज लागतील ते समजा तुमची पेनल्टी, ते आपण पाहून घेऊ. 2-3 हजार रुपये लागतील, त्याचा काही विषय नाही. अच्छा अच्छा, मग बरं आहे राजा. पण मग याच्यात 2-3 अटी आहेत, ते ऐकून घ्या पहिले, मग कसं आहे मग पहा पुढचं पुढे. हां, सांगा ना. तर आता आपलं कसं आहे, आपलं होम लोनमध्ये येते, म्हणजे आपण बिझनेस लोन नाही, आपलं होम लोनमध्ये येते डायरेक्ट. हां, मग
तर अट अशी आहे, तुमचं घर तर बांधेल नाही आहे की नाही, तुमचं घर काही बांधेल नाही, कुडाचंच घर आहे. 4 लाख तुम्हाला भेटू राहिले, त्यातले तुम्ही 2.5 लाख पहिले घराला लावायचे आणि बाकीचे जे 1.5 लाख उरते त्यातनी म्हशी घ्यायच्या. अरे बापरे, तर उलटच करू राहिले तर बा. म्हणजे आपल्याला म्हशीसाठी लोन घ्यायचं आणि काय घर बांधायला लावून राहिले, घरच करतील ना अशा ना ते. अच्छा अच्छा, म्हणजे कसं काय हा विषय? जसं की तुम्हाला पहिल्या टप्प्यात आम्ही 2.5 लाख रुपये देऊ, तर त्या 2.5 लाख रुपयात काय करायचं तुम्ही? काहीच नाही करायचं. नवीन टाटव्या घेऊन यायच्या आणि चिपकून द्यायच्या 50,000 रुपयातनी. झालं. आणि दाखवून द्यायचं की आमचं नवीन घर आहे म्हणून. झालं नीटप समजा. मग दुसऱ्या टप्प्यातले तुमचे 1.5 लाख भेटते, ते 2.5 लाख आणि ते 1.5 लाख की झाले 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपयात तुम्ही म्हशी घ्यायच्या सरळ सरळ. मग याच्यात घराचा काय विषय आलं? फालतू 50,000 काय वाया घालायच तिथं? अरे दादा, आमचं होम लोन आहे ना, हे बिझनेस लोन नाही ना. आम्हाला दाखवा लागते ना वरे. गड्या माणसाले घर बांधायला पैसे दिले, ते माणसानं घर बांधलं असं दाखवा लागते ना आम्हाला. हां, म्हणजे मग तुमच्यासाठी आता आम्ही पहिले घर बांधावं आणि मग म्हशी घ्या. अरे आम्ही म्हशीसाठी लोन घेऊ तर घराचं काय लिहायला याच्यात नाही? अरे तुम्ही ऐका ना, आता पुन्हा का मी काय म्हणतो, जास्ती लावू सांगा. 50,000 रुपये काय मोठी गोष्ट आहे का? मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही पहिले. तुम्ही काय सांगितलं होतं बिझनेस लोन आहे म्हणून. पहिल्या दिवशी बिझनेस लोन, कॉल रेकॉर्डिंग आहे वापशी, खोटे बोलू नका. हे पाहणार व्हिडिओ पाहणार का पागल आहेत का? मग तुम्ही म्हणता पहिले बिझनेस लोन आहे, आता म्हणता होम लोन आहे. म्हणजे का पहिले घर बांधावं मग म्हशी घ्यावं? आम्ही म्हशी घ्यायसाठीच लोन घेऊ राहिलो, तुम्ही घर काय बांधायला लावून राहिले मला? मी काय म्हणतो, जरा आवाज कमी करा ना, जरा आरामशीर बोला ना. मी काय म्हणतो दादा, जरा शांत घ्या ना. तर शांतीचा प्रश्नच येत नाही ना हो. तुम्ही बिझनेस लोन सांगून म्हणजे होम लोन कसे चिपकू राहिले आम्हाला? हां, म्हणजे का पागल समजता का, येडे समजता आम्हाला? हां, म्हणजे कसं काय आहे तुमचा विषय? तर मी काय म्हणतो, आपलं होम लोनच आहे. त्या दिवशी जरा असं निघून गेलं तोंडातून बिझनेस लोन आहे म्हणून. आपलं होम लोनच आहे ना. अरे पण होम लोन आहे तर मग आम्ही का पागल नाव ना? होम लोन घेऊन म्हशी घेणार आहोत आम्ही का? आम्हाला अटकाच आहे अंदर. आज तुम्ही म्हणसान 50,000 घर बांधा आणि पैसे घेऊन देसान आम्हाला आणि सगळे कागद पैसे 7-12 कितवर लिहून देसान आमच्यापासून. मग काय म्हणसान, नाही नाही पुरं घरच बांधा लागते, 4 लाख त्या घराला लावा. मग का म्हशी काय नाही तर दातानं घ्यावं का आम्ही? हां हां, हुशार आहो तुम्ही. मला वाटलं येडं आहे का टाकलं, हुशार निघालं इथं. तसं नाही दादा, आम्ही काही म्हणत नाही. तुम्ही फक्त 50,000 लावा ना घराले, बाकी काही नाही ना. मी काय म्हणतो, सरळ सरळ बिझनेस लोन देसान तर द्या मला. होम लोन गिम लोन काही करू नका. घर बांधा, हे बांधा, ते बांधा, त्याच्यात मला काही अटकू नका. सरळ सांगू राहिलो एका शब्दात, मला 4 लाख पाहिजे, मी म्हशी घेणार आहो. द्यायचं असेल तर द्या, नाही तर चटकन निघा जसे आले तसे. बरं बा, तुमची इच्छा आखरी, आम्ही काही बोलू शकत नाही. आपलं होम लोन आहे, आपण तसं करसान तर सांगा. 50-60,000 रुपये घराला लावा आणि बाकीचं आपण म्हशी घ्यायला मंजुरी देऊ. हुशार आहा ना तुम्ही. मी काय म्हणतो, जसे आले तसे जा तुम्ही. डोकं काही मॅड करू नका, नाही तर खपके खासान तुम्ही. अरमान हानीन मी. खापके खासान गिपके खासान काय करू राहिला तू रे? टकले हां, सांग का तुले? हात लावून दाखव, मग सांगतो तुले. का रे संतर सोल्या, टकल्या कोणाला म्हणून राहिला? सांग का बाबू तुले? आमच्या घरी येऊन आमच्याच वर डेरिंग टाकू राहिला का? सांग का बाबू, एका रट्ट्यात मी बकेटच घालीन डोक्यात मी. हां, बोंबलत बसशील मग. काय म्हणतो, हात नाही लावायचा म्हटलं. बकेट खालटेवा बकेट, हात नाही लावायचा. मी पोलीस केस करतो त्यावर. अबे सांगू का तुले, पोलीस केस करता? एका रट्ट्यात तोंड फोडीन म्हटलं बकेटीनं. पळता का नाही तू? थांबूस नको इथं. हो सर, चला ना काका, तोंड पायता बकेट घालीन डोक्यात. चला ना, 14 चष्मा तुमचा. पळता का नाही तू? पळता का नाही चष्मीस? पळता का नाही डबल बॅटरी सिंगल पॉवर?